सुरेश धसांच्या भेटीनं विश्वासार्हतेला तडा गेलाय का? या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे। ताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत महबूब शेख आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते। आपल्या सोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत आणि आरपीआयचे नेते सचिन खरात सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। मला आज खरं तर या चर्चेची सुरुवात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांपासून करायची आहे। ती याच्यासाठी मला जाणून घ्यायचं आहे, कारण आता कोंडी तुमची सुद्धा झाली आहे। तुम्ही कुठल्या बाजूना, तुम्ही या भेटीचं समर्थन करताय का? आता बघा, मनोज जे बोलला आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं सांगतो, मनोजचं आणि धस यांचं जे भांडण आहे ना, ते आमच्या गुराखी साहित्यामध्ये, तुम्ही बीडचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, गुराखी साहित्यामध्ये सवतीचं भांडण म्हणतात ते। मी मराठा समाजाचा पुढारी की तू मराठा समाजाचा पुढारी, ह्या तुम्हाला सांगतो अकुशल कर्माच्या निमित्तानं बौद्ध साहित्यामध्ये कुशल कर्म आणि अकुशल कर्म असं हे आहे, कन्सेप्ट आहे। आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये मनोज बोलत होता। मग ते रेतीचे ठेके, आपण एकेरी नको ना बोलायला, आपण आवाजावर बोलूया ना। मनोजला म्हणजे बडेंच्या याच्यामध्ये मनोजला बोलण्यासाठी एकेरी मुभा आहे आणि आम्हाला म्हणजे छडी घेऊन छमछम बडे बोलतील असं तर होऊ शकत नाही। बरं ठीक आहे, व्हॅलेंटाईन डे आज तरी राग सोडा ना। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी काय म्हणतो, एक महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे आणि तुम्हाला सांगतो की एक मग तो भटका विमुक्त असो कि मग तो आदिवासी भाऊ असो, अनुसूचित जातीचा असो, अनुसूचित जमातीचा असो, एखादा औषध उपचारा जर होत असेल एखाद्या व्यक्तीवर किंवा म्हणजे सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या दोन्ही नेत्रांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि ते जगविख्यात नेत्रतज्ञ लहाने साहेबांनी केलेले आहेत। आणि अशा याच्यामध्ये जर अनेक वर्ष म्हणजे मुंडे कुटुंबीय राजकारणामध्ये आहे आणि अशा याच्यात जर कोणी भेटायला गेले तर मला असं वाटतं की आपण फार त्या गोष्टीचा प्रपंच करतो, म्हणजे एका संस्कृतीच्या बाहेर आपण पडत आहोत। म्हणजे तुम्हाला सांगतो, बीडच्या संबंधाने मेटे साहेबांचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यावेळेस मेटे साहेबांचं माझं डिबेटमध्ये बरेच वेळेस व्हायचं मराठा आरक्षणामध्ये, म्हणजे रस्सी खेच असल्यासारखं। पण मी गेलो त्यावेळेसही काही मनोज सारखे लोक होते, त्यांनी तिथे सुद्धा म्हणजे प्रेत यात्रेमध्ये सुद्धा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस पोलिसांना हस्तक्षेप। त्याच्यामुळे प्रवृत्त लोक काही या गोष्टीचं राजकारण भांडवल करण्याचा प्रयत्न करतात, परंतु महाराष्ट्राची संस्कृती तशी नाहीये, कारण या संस्कृतीला भगवान गौतम बुद्धाच्या काळापासूनची धरा आहे। म्हणजे तुमची युती झाली म्हणायचं काय आता सुरेश दसांसोबत? सुरेश दसांची बाजू घेताय तुम्ही, तर गेली 2 महिने सुरेश दसांवर टीका करत होतात। ऐकून घ्या, सुरेश धस यांच्या बाबतीमध्ये सुरेश धस जे आहेत त्यांचा काही पुळका येण्याचा मला काही प्रश्न नाही आणि मला काही त्यांच्यासोबत ताटात जेवायला बसण्याची इच्छा नाही, परंतु महाराष्ट्राची संस्कृती जी आहे, कारण मी परवाच त्यांच्यावर म्हणजे मी जे बोलायचं होतं ते बोललो होतो, ज्यावेळेस म्हणजे नगरमध्ये जो हत्याकांड झाला होता, मुंडकं एका बाजूला आणि शरीर एका बाजूला अनुसूचित जातीच्या माणसाचं, आणि त्याच्या आधारावर आम्ही काय केलं ते तुमच्याही चॅनलनी दाखवलं। त्यानंतर गुन्हे कसे दाखल झाले, कशा प्रकारे तपास पुढे नेला ते तुमच्याही चॅनलनी दाखवलं। वेगळं सुरेश दसांच्या राजकारणावर बोलण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु सन्माननीय मुंडे साहेबांना भेटीवरून आणि तेही नेत्र म्हणजे दोन्ही नेत्रांचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला असं वाटतंय की कुणी सुद्धा अशा याच्यामध्ये राजकीय त्याच्यात खूप जास्त काहीतरी मिसळल्याच्या नंतर राजकीय नको, राजकीय त्याचे अर्थ काढू नये असं तुमचं म्हणणं आहे। तुम्ही समर्थन करताय म्हणजे हे महाराष्ट्रानं आज पहिल्यांदा बघितलं की सुरेश दसांचं समर्थन नाही भेटीचं म्हणजे मला एक सांगा, तुम्हाला जर उद्या काही उपचाराची वेळ आली आणि मी भेटायला आलो तर तुमच्या औषध उपचाराच्या निमित्तानं भेटायला येणं आणि त्या गोष्टीचं राजकारण मैत्री आहे, तुम्ही येऊ शकता मला भेटायला। मग ते तर मला एक सांगा, मुंडे कुटुंबियांचं तर देशावर राजकारण केलेलं आहे मुंडे कुटुंबियांनी, आणि तिथे भेटायला आले तर ही इकडं लढाई लढायची तिकडं हे करायचं हे पटत नाही लोकांना। ठीक आहे, तुम्हाला पटतंय ते। आपल्यासोबत महबूब शेख आहेत, मला महबूबजींना विचारायचं आहे
महबूबजी, आज जेव्हा सुरेश धसांची सगळी प्रेस कॉन्फरन्स बारकाईनं ऐकली, आत्ता गुणरत्न सदावर्ते सुद्धा म्हणतायत, जेव्हा त्यांना भेटायला कुठलाही बडा नेता, कुणी त्यांच्या जवळचा असं काही नसताना सुरेश धस यांना इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, इतकी माया, ते मीम फिरतं बघा, तुला कशी माया फुटली, असं काहीतरी, ते असं जाणवलं का तुम्हाला? असं आहे की सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे राजकारणात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे शरीराने धनंजय मुंडे हे जरी गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत होते तेव्हापासून ह्या दोघांची राजकीय मैत्री ही चालू आहे, आणि ज्या ज्या वेळेला ह्यांना एकमेकाला गरज पडते त्या त्यावेळेला हे एकमेकाला सहकार्य करतात. गंगाधरी शक्तिमान हे आमच्या बीड जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे. आम्ही ह्या दोघांच्या सोबतही काम केलेलं आहे, आणि हे दोघं एकमेकाला कशी मदत करतात, किती मदत करतात हे आम्ही बघितलेलं आहे. ज्या दिवशीपासून संतोष देशमुखांचं प्रकरण झालं पहिल्या दिवशी, त्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील हे रस्त्यावर जाऊन बसले, संदीप या क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, यांनी ते प्रकरण उचललं. आणि नंतर सुरेश धसांनी ज्या वेळेला ह्या प्रकरणामध्ये एंट्री केली त्या दिवशीपासून सातत्यानं काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, पण आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत. सुषमा अंधारे आहेत, मला त्यांना विचारायचं आहे. सुषमाताई, आज जी ही भेटीची बातमी समोर आली, या भेटीच्या बातमीतून तुम्ही सातत्याने एक गोष्ट सांगत होतात की मी यांच्या मोर्चाच्या ठिकाणी जाणार नाही, कारण याच्या मागे एक राजकारण आहे आणि स्कोर सेट करण्याचा हा प्रयत्न आहे. या भेटीतून ते सगळं राजकारण उघड झालंय का? होय, मी सातत्यानं असं म्हणत होते की संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकीय इष्टापत्ती समजून जर भाजपा त्याचा वापर करणार असेल तर अशा कुठल्याही आक्रोश मोर्चांमध्ये मी जाणार नाही. सुरेश धस यांच्या भूमिका इतक्या संदिग्ध राहिल्यात. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये ते अचानक नाशिकमध्ये जाऊन म्हणतात की चला पोलिसांना माफ करूया, जाऊ दे, आम्ही आता कान उघडणी वगैरे झालेली आहे. किंवा ते अचानक म्हणतात की मी कुठे राजीनामा मागितलाय, तो राजीनामा तर प्रकाश सोळंखेंनी मागितलाय. किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी काय असायला पाहिजे होतं की विष्णू चाटेचा मोबाईल रिकव्हर झाला की नाही, त्या मोबाईल मधला डेटा मिळाला की नाही, कृष्णा आंधळेंना अटक अजून का झाली नाही, वाल्मिक कराडच्या आवाजाचे जे सॅम्पल घेतले होते त्या सॅम्पलची टेस्ट पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह आली, खुनाचा गुन्हा कधी दाखल होणार आहे आणि तो दाखल न होण्यासाठी नेमकी अडचण काय आहे. मी वारंवार अजून एक म्हणत होते की तुम्ही नुसत्या सभा मोर्चांमधून एवढे पुरावे तेवढे पुरावे म्हणू नका, तर पुराव्यांचं ॲफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टाकडे द्या. म्हणजे अंजली दमानिया सुद्धा आत्ता म्हणतायत की मी कोर्टात जाईन. अरे हे तर मी डे 1 ला सांगते की इकडे तिकडे जाऊच नका, ते ऑनरेबल कोर्टला ॲफिडेव्हिशन दिलं पाहिजे. ते तुम्ही जे आत्ता बोलताय ते मी फर्स्ट डे ला सांगते. पण यातलं काहीही न करता ही गोष्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फोकस हलत राहतो. हळूहळू तो फोकस राख माफिया, वाळू माफिया करत करत तो करुणा मुंडेंपर्यंत येऊन पोचतो. मग तो राजीनामा, मग धनंजय मुंडेंचे रोज नवीन काहीतरी प्रकरण काढणे, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले हत्येचे मारेकरी पकडण्यापेक्षा धनंजय मुंडेंना डॅमेज करणे हा त्यांचा हेतू होता का? आम्हाला धनंजय मुंडेंबद्दल काही फार ममत्व पण वाटायचं कारण नाही आणि तिरस्कार भावही वाटायचं कारण नाही. आम्ही अत्यंत तटस्थ आहोत या सगळ्यांमध्ये. पण आमची अडचण अशी आहे की याच्यामध्ये मेन मुद्दा जो आहे तो मेन मुद्दा त्याचा फोकस हलतोय, तो फोकस कम्प्लिटली बाजूला गेलेला आहे. या सगळ्या प्रकरणांमधून जे आम्हाला जे दिसतंय की अख्खा बीड जिल्हा हा राष्ट्रवादीमय आहे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून धनंजय मुंडे तिथे आहेत. अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला तिथे शिरकाव करायचा असेल, चंचू प्रवेश करायचा असेल, तर पंकजा मुंडेंचं कार्ड त्यांना कदाचित इफेक्टिव्ह वाटत नाही किंवा पंकजा मुंडेंचा शिरकाव त्यांना होऊ द्यायचा नसेल, काही असू शकतं. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचेही चालेना. मग अशा वेळेला एक नवकोरक कार्ड म्हणून ते धस यांना प्रस्थापित करतात. असं काही प्रस्थापित केलं जातं की जरांगेंना सुद्धा रिप्लेस करून मराठा मॅन म्हणून धसांची इमेज एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न होतो. ऍट द सेम टाइम धस
इकडून फडणवीसांना बोलावून घेतात आणि फडणवीसांची इमेज देवा भाऊ ते बाहुबली पर्यंत एस्टॅब्लिश केली जाते. परंतु आता आपलं काम झालंय, आता देवाजी पण आता बाहुबली झालेले आहेत, सगळं कसं मनासारखं झालंय, मग काय हरकत आहे गळ्यात गळे घालायला. या न्यायाने जर ती भेट असेल तर निश्चितपणे तुम्ही बीड मधल्या फक्त मराठा नाही, बीड मध्ये ज्याने तुमच्यावर विश्वास दाखवला, कारण तुम्हीच म्हणालात की जातमध्ये आणू नका, तर फक्त मराठा नाही, महादेव मुंडेंच्या कुटुंबातले लोक असतील, संतोष आंधळेच्या कुटुंबातले लोक असतील, बबन गीतेच्या कुटुंबातले लोक असतील, किंवा माझ्यासारखा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आम्ही असंख्य लोकांनी जो विश्वास सुरेश धसांवर टाकला, आमच्या विश्वासाशी खेळ झालाय. ठीक आहे, मुद्दा हाच आहे. म्हणजे इच्छा नाहीये, परंतु आता हे कटू सत्य आम्ही मान्य करावं का की गंगाधर ही शक्तिमान आहे. मी विचारतो आधी दयनीय अवस्था. महबूबजीने सुद्धा तोच मुद्दा मांडला. महबूबजी सुद्धा तेच म्हणाले, सेनापतीच फितूर होत असेल तर सैन्य सैरभैर होत. ठीक आहे, मला अगदी पहिल्यापासून मी असं सांगते की या सगळ्या प्रकरणांमध्ये हत्या प्रकरण सोडून बाकीचे सगळे मुद्दे जे लोक काढतायत, हे लोक काय नेमकं हासिल करू इच्छित होते, यांना नेमकं काय करायचं होतं, ते यांचे आता हेतू स्पष्ट होत आहेत आणि ते अत्यंत भयंकर आहेत. मी विचारतो ताई, मी विचारतो त्याच्याबद्दल पण विचारतो. सचिन खरात आपल्या सोबत आहेत. महबूबजी, तुम्ही डिस्कनेक्ट झाला होतात म्हणून तुमचं उत्तर पूर्ण ऐकलं नाही. मी येतो तुमच्याकडे, पण सचिन खरात बराच वेळ झालं बसलेले आहेत. सचिनजी, या सगळ्यामध्ये जी विश्वासार्हता निर्माण झालेली होती, एक माणूस लढतोय समोरहून, एक माणूस आवाज उठवतोय, हे सगळं असताना अशा वेळी त्यांचं हे भेटणं आणि त्याच्या वेगवेगळे दावे, बावनकुळे म्हणतात आम्ही 4.5 तास भेटलो, ते असं म्हणतात की मी भेटलो पण विचारपूस केली, धनंजय मुंडे म्हणतात भेटलोच नाही, हे सगळं संशयास्पद आहे असं नाही वाटत तुम्हाला? मुळात मासाजोग या गावामध्ये आमचा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली. हत्या झाल्यानंतर हे आमदार सुरेश धस जे आहेत त्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे आवाज या प्रकरणाबाबत उठवला, पूर्ण राज्याने पाहिलेला आहे. परंतु त्याच दरम्यान त्यांनी विशेषतः परळीमध्ये वाळू माफिया, राख माफिया, नंतर गायरान जमिनी, हे सगळं प्रकरण त्यांनी ओपन केलं. नंतर महादेव मुंडेचं प्रकरण ओपन केलं. तर राज्याचा पूर्ण बीड जिल्हा त्यांना पाहता, परंतु त्यांनी आता भेट घेतली आणि माध्यमातून स्पष्टपणे दिसतं की गुप्त भेट घेतली. मुळात सुरेश धस हे साधं जरी पत्र द्यायचं असेल कुणाला, ऑफिसरला, एखाद्या अधिकाऱ्याला, तर ते सांगून जातात मीडियाला की मला उद्या मी पत्र देणार आहे. तर एवढी मोठी भेट घेतली, एवढी मोठी भेट झाली, या बीड जिल्ह्याला अंधारात ठेवलं, स्पष्टपणे दिसतंय. मी सदावर्ते साहेबांना विचारू का? सदावर्ते साहेब, बघा तरी कसं मुद्द्यावर बोट ठेवलंय. ते म्हणतात एरवी तर इकडे जातात तिकडे जाताना सगळा मीडिया घेऊन जाणार आहे, 4 दिवस मीडियाला का सांगत नाहीत बरं भेट झाली अशी म्हणून, आणि 4.5 तास? सदावर्ते साहेब, 1 मिनिट सर, बरं काय सर, 1 मिनिट, कुछ तो गडबड आहे ना. 1 मिनिट मला बोलायचं होतं. बोला. हा, पूर्ण बोलतो मग बोला. नंतर भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर बावनकुळे त्यांना म्हणतात मिटेल का? अरे ही आश्चर्याची गोष्ट आहे. या देशामध्ये कोर्ट आहे, संविधान आहे, मिटेल काय मिटेल. आणि धनंजय मुंडे त्यांना सांगतात की माझा काही संबंध नाही. त्यांना काय सांगण्याची गरज आहे? सुरेश धस काय कोर्ट आहे का? हा आमचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की या देशामध्ये संविधान चालतं, कोर्ट चालतं, हे काही नेमकी मीटिंग कुणाच्या माध्यमातून मीटिंग झालेली आहे, हा आमचा प्रश्न आहे. ह्याची सुरुवात सर, 1च मिनिट घेतो, याची सुरुवात मुळात बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुवात केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी आरक्षण दिलेलं नाही, आणि त्याच ठिकाणी सुरेश धस बीड जिल्ह्यामध्ये घेऊन येतात आणि त्यांना भाऊबली मानतात. यातून दिसतं की हे मिटवण्याचं प्रकरण सुरू तिथूनच झालं होतं. आणि सोमनाथ सुरेश जातात आणि माफ करा म्हणतात, याचा अर्थ मिटवी तेव्हा सुरू झाली. ठीक आहे, मोठी सुरू आहे. सदावर्ते साहेब, काही तुमची स्टेटमेंट, एक छोटी कमेंट मला हवी याच्याबद्दलची. एरवी मीडियाला प्रत्येक ठिकाणी नेणारे सुरेश धस, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, सुषमाताई असं म्हणाल्या की कोर्टामध्ये जाऊन अफिडेव्हिट दिलं पाहिजे. तर ज्या काय म्हणजे त्या दमानिया बोलतायत ना, ते पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ ऑलरेडी एका याचिकेमध्ये तेच मुद्दे होते, त्याच प्रकारचे अनेक्शर्स होते, जे की त्याच प्रकारची इन्व्हेस्टिगेशनची मागणी करणारे, आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रेयर ज्या होत्या त्या म्हणजे स्वतःहून विड्रॉ करण्यात आल्या, नंतर ती पिटिशन सुद्धा विड्रॉ करण्यात आली. त्याच्यामुळे ते शिळ्या कडीला ऊत होता. त्याच्यामुळे दमानिया काय बोलतात
आणि दमानिया तो मुद्दा नाही आता, मी सुरेश धसांबद्दल तुम्हाला विचारलं. आता नाही, आता मुद्दा दुसरा आहे, म्हणजे त्या बोलल्या म्हणून बोलतो मी. आणि दुसरा मुद्दा सुरेश धस ये तो होना ही था, सुरेश धस ये तो होना ही था, सुरेश धस ये तो होना ही था. सुरेश धस हा धुतल्या तांदळासारखा नाही आणि राजकारणीत माणूस आहेत. त्याच्यामुळे सुरेश धसांच्या बाबतीमध्ये सुरेश धसांची रीग ओढण्याचं काही कारण नाही. फक्त उपचारादरम्यान कोणी भेटायला गेलं म्हणून कोणी की नाही महबूब शेख, माझा प्रश्न आहे, उद्या तुम्ही कसाबला भेटा जाणार का? माझा प्रश्न आहे, तुम्ही कसाबला भेटा जाणार का? महबूब बोला. असं नाही जमणार ना. थांबा 1 मिनिट. महबूब बोला. नाही, त्यांना मला वेळ देता आला नाही, ते डिस्कनेक्ट झाले होते. प्लीज. असं आहे की विलासजी, वाटतो तेवढा विषय सोपा नाही. मी अनेक माझ्या पत्रकारांना, तुमचा बीडचा विषयच गंभीर असतो. आणि त्यातली त्यात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं राजकारण छप्पा काटा आहे. यांच्या राजकारणाला एक डायलॉग सूट होतो, मुझसे लढने की हिम्मत जुटा पाओगे मगर मुझ जैसा कमीनापन कहां से लाओगे, असा एक डायलॉग आहे. तो ह्यांच्या राजकारणाला सूट होतो. काय मुळात तुम्ही बघा, सुरेश धस यांनी जे भाषणं केली त्या भाषणानं संतोष देशमुखला न्याय मिळण्याच्या ऐवजी, या आरोपीला एका वृत्तीच्या विरोधात बोलण्याऐवजी एका समाजाला सातत्यानं टार्गेट करण्याचं काम त्यांनी केलं. मुळात बीडला ज्या वेळेला सभा झाली त्या सभेला मी पहिल्यापासून त्यांची बीडचं भाषण ऐकलं की माझ्या जवळच्या लोकांना म्हणलं हे ठरवून चाललंय आणि हे दोघं एकत्र आहेत. हे दोघं आज एकत्र नाहीत, तर हे दोघं हे म्हणजे 19ला ज्या वेळेला आम्ही आष्टीच्या देवस्थान इनाम घोटाळ्याचे जमिनीचे काढले त्यावेळेला त्यांना वाचवायला धनंजय मुंडे पुढे होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करायला धनंजय मुंडे पुढे होते. काही लपून राहिलेलं नाही. मला सांगा, संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड, धनंजय मुंडे इथपर्यंत हा विषय असताना त्या स्टेजवर पंकजाताईचं नाव घ्यायचं, काही बिंदू नियमावलीचे विषय काढायचे, ठराविक वंजारी समाजाच्या अधिकाऱ्याचेच नाव घ्यायची. हा आता विषय कोणता आहे तर तो संतोष देशमुखचा. तुम्ही एका वृत्तीला टार्गेट करा. ते करण्याऐवजी तुम्ही सातत्यात भाषणात काय केलं तर तुम्ही एका जातीला टार्गेट केलं. तुम्ही एक जात गुन्हेगार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या जातीचा समूहाचा पाठिंबा आपोआप आरोपीकडे त्या ठिकाणी तुम्ही पाठवला. तुम्हाला मराठा समाजात हिरो व्हायण्यासाठी, मराठा समाजाची लिडरशिपची स्पेस घेण्यासाठी हे सगळं तुम्ही ठरवून केलेलं होतं. त्याच्यामुळं हे जे काय होतं ना, हे दोघांचं भेट कुठल्या बाजूने मला कळालं. 4.5 तास तुम्हाला मी सांगतो, 4.5 तास जे चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलले म्हणून माहीत झालं की ह्यांचे 4.5 अशा ह्यांच्या रात्रभर बैठका याच्या अगोदर झालेल्या आहेत. आणि हे दोघं हे एकच आहेत. कदाचित आता वाल्मिक कराड जर झाला होता म्हणून तो जाईपर्यंतच हे प्रकरण तापवा, माझ्या राजीनाम्यापर्यंत येऊ नका, असं पण कदाचित होऊ शकतं. याला देखील त्या ठिकाणी वाव आहे. माहित नाही काय कंगोरे आहेत या सगळ्या प्रकरणाचे आणि हे कधी नेमकं कुठल्या एंडला जाणार आहे किंवा कुठल्या दिशेला जाणार आहे. राजकीय नेते पडद्यामागे काय करतात, पडद्यावर मीडिया असेल, हे सगळे अंधार आहेत का, बाकीची सगळी लोक अंधारात आहेत का माहीत नाही. पण प्रश्न आज हा आहे की लढाई ना एका कुटुंबाच्या न्यायाची आहे. त्याच्यासोबत खेळ होऊ नये ही भावना आज प्रत्येकाची आहे. सामान्य जनतेला काय वाटतंय आज जाणून घेऊया. सामान्य जनतेनं ज्या सुरेश धस यांना डोक्यावर घेतलं त्या जनतेला हे पटलंय का बघा. धसाने मुंडेंची भेट घेऊन विश्वासार्हता गमावली आहे का हा सवाल जेव्हा मी विचारला तेव्हा 86% लोकांना वाटतंय होय त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. 14% लोकांना नाही वाटतंय. विश्वास कमवायला खूप मेहनत लागते, गमवायला एक क्षण, एक भेट पुरेशी आहे. धन्यवाद. आपण सगळेजण न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आलात त्याबद्दल. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.